स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा विषय मांडण्यासाठी मला संधी दिली. मुळामध्ये हा विषय महाराष्ट्रभर ठिकठिकाणी मांडावा असाच आहे, किंबहुना देशभरात ठिकठिकाणी ज्या त्या व्यक्तींनी मांडावा असाच आहे. आणि हे औचित्य लक्षात घेऊन, आत्ताच्या काळाचं काय गरज आहे हे लक्षात घेऊन आपण हा विषय इथे घेतला आहे. मी मनापासून आभार व्यक्त करते. आपले अध्यक्ष माननीय विश्वनाथजी नायर सर, त्याचबरोबर रमेशजी बनगोंडे, बरोबर आहे, सागरजी पाटील, मला वाटतं सागरजी पाटील या उपक्रमाचे प्रमुख असावेत, राजेशजी देशपांडे, राजेंद्रजी देशपांडे, राजेंद्रजी त्र्यंबके, भास्करजी रिकामे, अश्विनीजी अनंतपुरे, श्रीरामजी रानडे, प्रदीपजी पाटील, वैदेहीजी पटवर्धन, विकासजी देशपांडे, शिवानंद चौगुले, मुकुंदजी कुलकर्णी, महेश्वरजी मराठे, रविकांतजी कळमकर या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. आणि अतिशय सुंदर पद्धतीने गेली 42 वर्ष ही संस्था चालू आहे. अविरत अखंड असं राष्ट्रभक्तीसाठी जे जे आवश्यक आहे ते काम या संस्थेच्या वतीने केलं जातं. आणि प्रामुख्याने मला जेव्हा हा कार्यक्रम आला आणि माहिती मिळाली की ह्या वास्तूचं उद्घाटन माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि इतकी भव्य दिव्य ही वास्तू आहे. मी आत्तासुद्धा विविध उपक्रम बघितले, अनेक विभाग आहे त्याच्यामध्ये, ग्रंथालय विभाग असेल, महिलांचा विभाग असेल, निसर्ग संवर्धनाचा विभाग असेल, असे वेगवेगळे विभाग करून अनेकांना अनेक जबाबदाऱ्या देऊन अशा सगळ्याच प्रकारचं शाश्वत मूल्य, शाश्वत काम असं इथे केलं जातं. मी आभार व्यक्त करते. आणि हा जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ही जी व्याख्यानमाला चालू आहे यालासुद्धा 41 वर्ष झाली. म्हणजे किती सातत्य असावं एखाद्या उपक्रमामध्ये हे याच्यावरून लक्षात येतं. तर आता आपण आपल्या विषयाला आजच्या सुरू करूया. डायरेक्ट टू 4थी स्लाईड काढ. वक्फ सुधारणा कायदा. मुळामध्ये वक्फ सुधारणा कायदा कशासाठी आला हे आपण बघणार आहोत. आणि वक्फ म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊ, आणि मग याच्याबद्दलचा कायदा काय होता की जो आवश्यक होतं बदलणं, ते का आवश्यक होतं हे आपण समजून घेऊ. आणि त्याच्यानंतर बदल काय झालेत हे पण समजून घेऊ. आणि ही बदलाची प्रक्रिया करताना काय पद्धत वापरली गेली, किती लोकशाही पद्धतीने हा कायदा बदलला, हे सगळं आपण जाणून घेऊ. मी असं मानते आहे की हा मनोरंजनाचा कार्यक्रम या स्वरूपात नक्कीच या संस्थेने ठेवलेला नाही आहे. आणि मगाशीसुद्धा ज्यांनी प्रस्तावित केलं त्यांनी पण सांगितलं की मूल्य रुजवणं हे या व्याख्यानमालेचं काम आहे. आणि म्हणूनच आज जे जे इथे श्रोते आलेले आहेत ते सगळेजण हा विषय पूर्ण अभ्यासपूर्वक समजून घेण्यासाठी आलेत. या विषयाचा त्यांचा पूर्ण स्टडी व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही पण अभ्यास केलेला आहे. तर आम्ही तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो. वक्फ म्हणजे काय, तर आपण ज्याला दान म्हणतो ते आहे वक्फ. आता इथे वक्फची व्याख्या केली बघा. द परमनंट डेडिकेशन बाय एनी पर्सन of any movable or immovable property for any purpose recognized by the Muslim law as pious, religious or charitable. म्हणजे पर्पज काय असला पाहिजे, पायस, रिलिजियस और चॅरिटेबल पर्पजसाठी ज्या वास्तू म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टी किंवा इममुव्हेबल प्रॉपर्टी जी दान दिली जाते, परमनंटली दान दिली जाते, त्याला वक्फ असं म्हणतात. प्रॉपर्टीला वक्फ म्हणतात. दान देणं त्याला वक्फ म्हणतात. पण ती प्रॉपर्टी जी काय असेल ती झाली वक्फ. जो दान देतो तो आहे वाकिफ. आणि अनेक जे प्लुरल आहे ते आहे औकाफ. जो दान देतो ते आहे, त्या व्यक्तीला म्हणतात वाकिफ. आणि वक्फनामा किंवा वक्फ डीड म्हणजे रजिस्ट्रेशन डीड जे आपण करतो एरवी, नेक्स्ट त्याला म्हणतात वक्फ डीड. पुढच्या मुद्द्याकडे मी थोडीशी फास्ट जाते. मुळात सगळ्या माझ्या ज्या स्लाईड्स आहेत त्या जर दाखवायच्या म्हटलं तर मला 2.5 तास लागतात. तर मला मिळालेल्या वेळेमध्ये मी करते. आता सध्या लागू असलेला कायदा हानिकारक का आहे हे आपल्याला बघायचं की याच्यामध्ये त्रुटी काय होत्या. मुळामध्ये आत्ता जो लागू असलेला कायदा होता, म्हणजे आता लागू असलेला कायदा आत्ताचा आहे म्हणायला पाहिजे, पण सुप्रीम कोर्टाचा जोपर्यंत निर्णय होईल तोपर्यंत आपण ही वाक्यरचना टाळूया. अदरवाईज तो
हा कायदा दोन्ही सभागृहामध्येही मंजूर झाला आहे आणि माननीय राष्ट्रपती महोदयांची सुद्धा सही झालेली आहे. पण आता आपण असं टर्मिनॉलॉजी वापरूया नको की लागू झाला आहे, कारण की लागू करायला थोडासा अवधी आहे असं आपण समजू. मग आत्ता लागू कायदा कोणता आहे तर 95चा कायदा, ज्याच्यामध्ये 2013 साली अमेंडमेंट केल्या. तुम्हाला लक्षात येत असेल, बरेच जण आपल्या याच्यातले कारसेवक असतील, माझा नवरासुद्धा कारसेवक होता, बाबरी मशीद पडली, ते साल कोणतं? 92ला ज्या वेळेला गोंधळ सुरू झाला आणि मग तत्कालीन सरकारला असं वाटलं की अरे बापरे काहीतरी झालंय आणि आता आपण ज्यांची अपीजमेंट करतो त्यांना कुठेतरी ते दुखावले गेलेत, आता असं काहीतरी केलं पाहिजे की जे ते सुखावतील. आणि 96 साली इलेक्शन येणार होतं, म्हणून त्यांनी 95ला आणला एक असा खतरनाक कायदा की जो पूर्ण देशाला नुकसानकारक आहे. बघा, देशाची सरकारं कशी असतात याच्यावर देश कसा चालेल हे अवलंबून असतं. आत्तापर्यंत अशी सरकारं येऊन गेली आपल्या देशांमध्ये की त्यांनी या देशामध्ये असलेली पदं त्यांच्या स्वार्थासाठी वापरली आणि म्हणून त्यांनी 370चा कायदा वगैरे वगैरे जे आहेत बाकीचे आणीबाणी लावली. आपल्यामधले बरेच जण मिसाबंदीखाली सुद्धा आतमध्ये असतील. वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या निर्णयांचा बळी आपला देश ठरला. तसाच हा एक कायदा आला की ज्याच्यामध्ये अतिशय, ज्याला म्हणतो आपण ओव्हररायडिंग पॉवर्स दिल्या गेल्या. देशामध्ये काय काय सगळ्यात मोठं आहे, एखाद्या देश चालण्यासाठी कोणती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे असं विचारलं तर तुम्ही आणि आम्ही सांगू की संविधान सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण संविधानाला सुद्धा डावलून जर काही चालत असेल तर तो हा कायदा चालला आणि म्हणून हा कायदा बदलण्याचे. मग तो का असा आला कायदा, तर त्याच्यामधले 2 मुद्दे म्हणजे बरेच मुद्दे आहेत आपल्याला, तुम्हाला, आम्हाला चर्चेला जे महत्त्वाचे मुद्दे वाटतात किंवा जे बोलले पाहिजेत असे मुद्दे म्हणजे की गैरमुस्लिम व्यक्तींच्या द्वारे सुद्धा दान चालतं. पण हे अल्लाला मान्य नाही ना, पण तरी ते वक्फला मान्य आहे. म्हणजे अल्लाच्या नावाने दान द्यायचंय पण अल्लाला मान्य नाही. म्हणजे त्यांच्या ज्या धर्मग्रंथांमध्ये काय लिहिलंय, पुराणांमध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये, की जो मला मानत नाही, जो इस्लाम धर्म मानत नाही तो काफिर आहे आणि काफिरची कुठली गोष्ट ॲक्सेप्टच करणार नाही असं त्यांचा धर्म सांगतो. पण इथे मात्र काय म्हटलंय की गैरमुस्लिमांकडनं सुद्धा अशा प्रकारे कुठलं दान दिलं तर चालेल. मग गैरमुस्लिम काही त्यांना दान देणार नाहीत, पण त्यांना जर जमीन बळकवायची असेल तर ही मुभा. हा म्हणून हा दुसरा आहे वक्फ बाय युजर. समजा त्यांनी असं ठरवलं की स्वातंत्र्यवीर सावरकर भवनामध्ये रोज आम्ही नमाज पडायला येऊ, तर नमाज पडून पडून ती त्यांच्या वापरातली जागा झाली. जी जागा वापरात आहे ती वापर. वक्फ बाय युजर टर्मिनॉलॉजी ही म्हणून मी तुम्हाला दिली आहे की वक्फ बाय युजर, की वापरात असलेली या विशिष्ट धार्मिक, त्यांनी काय म्हटलंय, पायस, चॅरिटेबल आणि रिलिजियस कारणासाठी जी जागा आम्ही वापरतो, रिलिजियस कारणासाठी ती आमची झाली. हा तो कायदा सांगतो. पुढे काय म्हटलंय, सेक्शन 40 काय सांगतो त्यांचा, की एखादी गोष्ट त्यांना अशी वाटली की ही जागा शेजारची प्रॉपर्टी, समजा कोणाची तरी, ही प्रॉपर्टी वक्फ असू शकते, तर ती प्रॉपर्टी ते वक्फ म्हणून नोंद करू शकतात. आणि नोंद करण्याचे अधिकार कोणाला, मुतवल्ली. मुतवल्ली म्हणजे त्याचा केअरटेकर जो आहे तो मुस्लिम, वक्फ बोर्डाचे सगळे मुस्लिम, ट्रिब्युनलचे निर्णय फायनल. या 95चा कायदा आणि त्याच्यामध्ये 13 साली जे बदल केले ह्याच्यातले प्रमुख मुद्दे कोणते की जे बदलावेसे वाटले, ते मुद्दे असे आहेत की कुठलीही प्रॉपर्टी आपल्याला असं वाटली, मेधा कुलकर्णींचं घर असं वाटलं की नाही वक्फचं असू शकतं, किंवा 4 लोक तिथे येऊन, समजा माझं एखादं शेत आहे, मी मुद्दाम माझं उदाहरण देते, कोणाला राग यायला नको, तर मी एखादं समजा माझं शेत आहे आणि मी म्हटलं की चालेल तुम्हाला काहीतरी, जसं आपण शाखा लागते एखादी तर तसं शाखेला आपण देतो, पण शाखावाले काय म्हणत नाहीत की माझी प्रॉपर्टी आहे. पण त्यांना समजा आपण ती जागा एखाद्या गावामध्ये वापरत असतील ते नमाज पडायला, ते म्हणतात आमची जागा आहे. वक्फ बाय युजर सेक्शन 40. आणि सेक्शन 40 इतका खतरनाक की माझ्या जागेवर वक्फचं लेबल लागलंय तर त्या जागेमध्ये मला जाताना परवानगी घ्यावी लागेल त्यांची, आणि त्यांनी परवानगी दिली नाही आणि तरी मी गेले, हट्ट करायला लागले की अरे माझं घर आहे, माझं घर आहे, माझं शेत आहे, तर मी ट्रेस पासर ठरते. माझ्याच घरात मी ट्रेस पासर
ठरते आणि मला भांडावं लागतं, मला कुठे जावं लागतं, मला वक्फ बोर्डाकडे भांडावं लागतं, मला स्वतःच्या पैशांनी भांडावं लागतं आणि ते मात्र भांडणार ते पूर्ण न्यायनिवाडा होणार सरकारी खर्चाने आणि मला मात्र स्वतःचे पैसे खर्च करून भांडावं लागतं. तिथे नाही मिळालं तर मी ट्रिब्युनलमध्ये जाते आणि सेक्शन असं सांगतो की ट्रिब्युनलचा निर्णय, पुढचं घे, ट्रिब्युनलचा निर्णय हा फायनल, ट्रिब्युनल्स डिसिजन विल बी फायनल. तिथं कुठल्याही प्रकारचं अपील नाही. म्हणजे तुम्ही आता आपण हा कायदा आणला आहे, रिट पिटिशन दाखल करणं आणि केस करण्याच्यामध्ये फरक आहे, वकील साहेब जास्त सांगू शकतील. तर फक्त अनेक केसेस रिट पिटिशनच्या पेंडिंग पडल्या आहेत. कुठल्याही प्रकारे दाद मागण्याचा अधिकार हा ट्रिब्युनलचा निर्णय फायनल असल्यामुळे मिळू शकत नव्हता. पुढे जाऊया. मी थोडंसं फास्ट जाते कारण आपल्याला वेळ पण बराच हवा आहे पुढे. ट्रिब्युनलचा पूर्ण खर्च हा वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीसाठीच लढायचं असेल तर शासन त्यांचा खर्च करायचा आणि व्यक्तीला मात्र स्वतः खर्च करावा लागायचा. दुसरं, ट्रिब्युनलच्या वक्फ बोर्डाच्या लोकांना म्हणजे ट्रिब्युनलच्या अधिकाऱ्यांना जजचे, डिस्ट्रिक्ट जजचे अधिकार आणि वक्फ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना शासनाच्या पदाधिकाऱ्याचे अधिकार आहेत. आणि त्यामुळे कुठलीही शासकीय व्यक्ती, जिल्हाधिकारी असेल, कुठल्याही पातळीवरची व्यक्ती असेल, ही त्याच्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. इतका दबाव, इतकं दडपण हे शासकीय अधिकाऱ्यांवर सुद्धा आहे. म्हणून तुम्ही बघितलं असेल की पूर्वी अनेक अशा घटना, अनेक अशी उदाहरणं आपल्याला माहिती असून सुद्धा कुठल्याही प्रकारची दाद ही व्यक्तीला कोर्टामध्ये पण मागता आली नाही आणि शासकीय अधिकाऱ्यांकडे सुद्धा मागता आली नाही, कारण ते हतबल होते. इतका हा कायदा हा खूप त्यांच्या बाजूनी झुकणारा आणि वक्फ बोर्डाला ओव्हररायडिंग पॉवर्स देणारा होता. दुसरं असं की इथे कुठेही लिमिटेशन ॲक्ट लागू नव्हता की ठराविक काळामध्ये तुम्हाला नोंदणी केली पाहिजे, ठराविक काळामध्ये तुम्हाला न्यायनिवाडा केला पाहिजे, डिसिजन दिला पाहिजे, असं कुठलंही लिमिटेशन ॲक्ट त्याला लागू नये. त्यामुळे एखादी ॲग्रीव्ड व्यक्ती, पीडित एखादी व्यक्ती असेल आणि ती दाद मागत असेल तर कितीही वर्ष केस पेंडिंग ठेवू शकत होते आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या प्रलंबित राहिल्या. पुढे जाऊया आपण. आता इथे बघा तुम्ही, याचे परिणाम काय झाले तर संपूर्ण सिस्टीम जी आहे ही संपूर्ण सिस्टीम वक्फ बोर्डाने आणि ट्रिब्युनलनी वापरून कितीतरी एकर जागा, देशभरातल्या इतक्या जागा या इल्लिगली या वक्फ म्हणून घोषित झाल्या. दुसरं, मुस्लिम अल्पसंख्याकांचा समावेश नाही याच्यामध्ये. आत्ता आपण जो समावेश केला आहे त्याच्यासाठी म्हणून जे कारण झालं की आगाखानी आणि बोरी समाजाचे लोक हे माननीय प्रधानमंत्र्यांना भेटले, माननीय अल्पसंख्याक यांना भेटले की त्यांनी असं दाखवून दिलं की अनेक म्हणजे ओबीसींचे लोकसुद्धा भेटले की फक्त शिया आणि सुन्नी लोकांचंच प्राबल्य आहे. जेवढ्या काही प्रॉपर्टीज देशभरामध्ये आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम समाजातल्या सुद्धा इतर लोकांचं किंवा महिलांचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व नव्हतं. पुढे एक समांतर अशी न्यायव्यवस्था, शरिया, मगाशी म्हटलं की आपण संविधानाला मानतो, आपल्या आपल्या धर्माच्या काही वेगळ्या परंपरा, रीतिरिवाज असू शकतात, परंतु सुद्धा आपण हे म्हणत नाही की मला अमुक एका ठिकाणी असा माझा धर्म सांगतो म्हणून मी संविधान मानणार नाही. पण इथे जेव्हा ही वेळ येते शरिया कायद्याची, तुम्हाला एक उदाहरण माहिती असेल, शहाबानो केस माहिती आहे? शहाबानो केस माहिती आहे तुम्हाला? कारण एक ट्रिपल तलाकची केस आहे. तलाक दिल्यानंतर कोर्टाने आदेश दिले की हिची पोटगी जी आहे ती त्या कुटुंबाने दिली पाहिजे, पण शरिया कायद्याला ते मान्य नाही आणि शरिया कायदा संविधानापेक्षा जास्त ठरवला गेला 1986 साली. तुम्ही बरेच जण, माझ्यापेक्षा कितीतरी जण सिनियर आहेत इथे, त्यांना ते जास्त आठवत असेल. तो काळ राजीव गांधी प्रधानमंत्री असतानाचा तो काळ होता आणि त्या काळामध्ये शरिया कायदा जसं काही संविधानापेक्षा जास्त आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे सुद्धा आदेश मानले गेले नाहीत. आणि मग वक्फ बोर्डाने असं सांगितलं की आम्ही हिची पोटगी देऊ, कुटुंब देणार नाही कारण आमच्या शरिया कायद्यामध्ये बसत नाही. पण आज तागायत, आता किती वर्ष झाली त्याला, आज तागायत कोणालाच पोटगी दिली नाही.
जे कोणी डिव्होर्सी आहेत तिलाही नाही मिळाली जिच्याबद्दल केस चालू होते. असो, शरिया कायदा सगळ्यात महत्त्वाचा मेन ठरला. आता आपण इथे एक वाक्य वापरतो की भारतीय सेना आणि रेल्वे यांच्यापेक्षा वक्फ बोर्ड 3ऱ्या क्रमांकाचा भूमिधारक आहे. पहिल्या क्रमांकाचं आहे, 3ऱ्या क्रमांकाचं नाही, पहिल्या क्रमांकाचं आहे. कारण जेव्हापासून स्वातंत्र्य मिळालं तेव्हा रेल्वेची आणि डिफेन्सची जागा तेवढीच राहिली. जी काही 18 लाख एकर जागा आहे ती तेवढीच राहिली आणि वक्फच्या जागा मात्र वाढत गेल्या. पुढे आपण बघणार आहोत त्या कशा वाढत गेल्या, पण ह्या जागा वाढत गेल्या. बरं, रेल्वेने तुम्ही आम्ही सगळेजण प्रवास करतो, कुठल्याही धर्माचे लोक प्रवास करतो, डिफेन्सचा सगळ्यांनाच देशासाठी फायदा होतो, अशा सगळ्या सिस्टीम्स राबवल्या जातात. वक्फ ही एका विशिष्ट समुदायाची जागा आहे, ते विशिष्ट बोर्ड आहे. म्हणजे एका इंडिव्हिज्युअल गोष्टीसाठी असलेली नंबर 1ची प्रॉपर्टी जर आज कोणाची असेल तर ती वक्फची आहे. कशामुळे झालं? 95 आणि 2013च्या कायद्याचा हा परिणाम आहे. दिल्लीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 77% जागेवर वक्फ बोर्ड आहे. वक्फ बोर्डाच्या जागा आहेत. म्हणजे दिल्लीमध्ये आम्ही चालत असताना आम्ही गमतीने आता असं म्हणायला लागलोय आणि रागाने सुद्धा की न जाणो मी कुठल्या वक्फ बोर्डाच्या जागेवरनं चालते. कारण 77% जागा ह्या त्यांनी दाखवल्यात, एनलिस्ट केलेल्या आहेत. आता आपण त्याविषयी नवीन निर्णय लागू होईल. उदाहरणार्थ दिल्ली हायकोर्टाची जागा, भारतीय संसदेची वास्तू, स्टेडियम, अनेक विमानतळ वेगवेगळ्या ठिकाणची सगळी आहेत. नेक्स्ट, एक अत्यंत चीड येणारी गोष्ट झाली की थोडंसं मोठं करता येईल का अक्षर, की दिल्लीमधल्या 123 मालमत्तांचा हक्क थोडं खाली घे सोडून वक्फच्या हवाली केला. दिल्लीमध्ये तुम्हाला माहिती आहे की आत्ता आपलं सरकार आलंय, याच्या अगोदर कधीही आपलं लगातार कधीही आपलं सरकार दिल्लीमध्ये आलेलं नव्हतं. झालं काय, दिल्लीमधल्या अशा कित्येक प्रॉपर्टीज आहेत, 123 प्रॉपर्टी आत्ता आपण ज्या म्हणतोय त्या ASIच्या किंवा गव्हर्नमेंट लँड आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त 77% मी म्हटलं की जागा ही ठिकठिकाणी त्यांनी दाखवलेलीच. पण ह्या 123 प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आयदर गव्हर्नमेंटच्या किंवा राष्ट्रीय, ज्याला आपण म्हणतो संरक्षित जागा, पुरातत्व विभागाच्या अशा आहेत. आता त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं काय आहे, आम्ही JPCमध्ये बऱ्याच वेळेला भांडायचो तर OAC म्हणायचे, अरे 200 साल की हमारी बुरखों की प्रॉपर्टी हम कैसे उसका सबूत दे सकेंगे. तुमची प्रॉपर्टी कशी झाली? समजा मोगलांचं सरकार होतं त्या काळामध्ये, सत्ता होती जेव्हा त्या काळामध्ये, तर त्याच्या आधी आमच्या लोकांची होती. कितीतरी वेगवेगळे राजे रजवाडे आपले होऊन गेले. भारत हा आपला देश आहे म्हणून मग ती आमची होती का? तर म्हणे नाही, त्याच्यानंतर आम्ही एक्वायर केली. अरे मग तुमच्याकडनं नंतर ब्रिटिशांनी घेतली, ब्रिटिशांकडनं स्वातंत्र्य भारताने घेतलं ना, मग आता ती प्रॉपर्टी भारताची पाहिजे ना. अशा 123 जागा प्रामुख्याने, ज्याला लुटियन्स दिल्ली असं म्हणतात, जेव्हा कलकत्त्यामधून ब्रिटिशांनी दिल्लीमध्ये राजधानी करायचं ठरवलं त्यावेळेला तिथल्या स्थानिकांच्या जागा ब्रिटिशांनी विकत घेतल्या आणि तिथे काही वास्तूंची निर्मिती केली. अशा जागासुद्धा ते त्यांच्या जागा म्हणून दाखवत आहेत की ज्याची खरेदी खतं आणि ह्याचे डॉक्युमेंट्स आपल्याला इंग्रजांच्या डॉक्युमेंट्समध्ये मिळतात. आता ह्या सगळ्या जागा इंग्रज सोडून गेल्यानंतर भारत सरकारच्या जागा झाल्या तरीसुद्धा त्यांनी त्याच्यावर क्लेम केला की या आमच्या पूर्वजांच्या जागा आहेत. आणि ह्या सगळ्या जागा दिल्ली सरकारने तत्कालीन, आत्ताच्या नाही, रेखा शर्मांच्या, रेखा गुप्तांच्या तत्कालीन सरकारने या त्यांना दिल्या. 9.4 लाख एकर जमिनीवर संपत्ती होता. हे सगळं अख्खं डिटेल वाचत नाही, पण एकंदरीत अशी अवस्था ही देशामध्ये आहे. तामिळनाडूमधलं चंद्रशेखर स्वामींचं मंदिर आपल्याला प्रख्यात उदाहरण माहिती आहे. 1500 वर्ष जुनं मंदिर की ज्या काळामध्ये इस्लाम धर्मच अस्तित्वात नव्हता. अशा सुद्धा कित्येक वास्तू ह्या आत्ता वक्फ बोर्डाने क्लेम केल्यात. म्हणजे काय सगळ्याच गोष्टींचा ताबा त्यांना मिळाला असं नाही, पण त्या क्लेम केल्यात आणि झगडा चालू आहे. पुढे घे. एक 14 नंबरची हां एक स्लाईड तुम्हाला दाखवते, बघा तुम्हाला कितपत वाचता येईल, पुढच्या लोकांना वाचता येईल. मी तुम्हाला मगाशी म्हणाले की आपण 1 नंबर म्हणू शकतो वक्फ बोर्डाची मालमत्ता देशभरामध्ये आहे असा. 8.73 लाख नंबर ऑफ वक्फ प्रॉपर्टीज आत्ताच्या नवीन आकडेवारीनुसार. आणि जेव्हा हा कायदा बनायला लागला ना तेव्हा आणखीन बऱ्याच प्रॉपर्टी या वामसी पोर्टलवर ॲड व्हायला लागल्या की ज्या पहिल्यांदा अधांतरी अवस्थेमध्ये होत्या, की नोंदवल्या नव्हत्या पण वापरत होते.
हां, पण आता येणं केनं प्रकारानं नोंदवल्या. नोंदणी सुद्धा कशी करतात हे मी तुम्हाला एक स्लाईड दाखवणार आहे. तुम्हाला उत्सुकता नक्कीच असेल ते बघण्याची. आता एरिया ऑफ टोटल वर्क प्रॉपर्टीज इन एकर्स किती आहे बघा, 37.39 लाख एकर्स, म्हणजे जवळजवळ 40 लाख एकर ह्या आत्ता त्यांच्याकडे नोंदवल्या गेलेल्या प्रॉपर्टीज आहेत. 40 लाख एकर हे नंबर 1चे मालक आहेत. आता ह्याची व्हॅल्यू जर काढायची म्हटली तर ते किती लाख कोटीमध्ये जाईल का कोटी कोटीमध्ये जाईल, हे अतिशय शॉकिंग आहे. आणि हे आता वेगवेगळे मुद्दे बाकीचे दाखवत नाही मी तुम्हाला, की त्याचे डिटेल्समध्ये जायला आत्ता आपल्याला वेळ नाही आहे, की किती नंबर ऑफ एन्क्रोचमेंट्स अमुक तमुक सगळं आहे. तर अशा भरपूर गोष्टी आहेत. एक पुढचं घे स्लाईड आपली 16 नंबरची, थोडं झूम कर, गोल तो जो हिरवा तुम्हाला दिसतोय तो आहे उत्तर प्रदेश. हा प्रॉपर्टींची संख्या किती आहे, 26% प्रॉपर्टी आहे तिथे. 2,32,000 मालमत्ता या उत्तर प्रदेशच्या वक्फनी नोंदवलेल्या आहेत. हे आहे वेस्ट बेंगॉल. महाराष्ट्र दाखवते कुठे आहे, महाराष्ट्र हा निळा, इथे महाराष्ट्र आहे. 36,625, 14% प्रॉपर्टी ह्या 4% प्रॉपर्टी आहेत, 4.22. हां, तर अशा रीतीने ही आकडेवारी आपल्याला धक्कादायक अशी आकडेवारी आपल्याला दिसते की किती मोठ्या प्रमाणात या प्रॉपर्टी आहेत. आपण पुढे जाऊया. आता वक्फच्या प्रॉपर्टीची नोंद जी आहे, पुढे घे दादा. वर्क बाय डेडिकेशन आणि वर्क बाय युजर. आपण मगाशी वर्क बाय युजर म्हटलं की जी आम्ही वापरतो ती आमची प्रॉपर्टी या पद्धतीने. वर्क बाय डेडिकेशन म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीने खरोखरच दान दिली आहे, हां, की जे अपेक्षित आहे. खरं तर डेफिनेशनमध्ये काय आहे की परमनंटली ज्यांनी डोनेट केली आहे अशी प्रॉपर्टी. तर वर्क बाय डेडिकेशन, परमनंट डेडिकेशनच्या या प्रॉपर्टीत मग काही ठिकाणी आपल्याला त्या खरोखर दान दिलेल्या दिसतात आणि काही ठिकाणी दान दिलेल्यांची नावच नाही आहेत अशा त्या आहेत प्रॉपर्टीज. पण ही डेफिनेशन फक्त सांगली. पुढे घे. थोडंसं झूम कर म्हणजे ते वाचता येईल. नाही दिसू देत त्याचं जे अक्षर आहेत. हां, हे बघा आता हे यूज आहे, वर्क बाय यूज. हां, हे आहे फिसिबिलिल्ला आणि हे अलाल औलाद. हे अलाल औलाद जे आहे ते एखाद्याची प्रायव्हेट वक्फ आहे. हां, आणि हे आहे पब्लिक वक्फ किंवा हा पब्लिक ट्रस्ट आहे. दान दिलेल्याच्या व्यक्तीची नावं आपल्याला याच्यात दिसू शकतात. ती खरी असतील खोटी असतील हा पुन्हा संशयास्पद मुद्दा. हे आहे प्रायव्हेट ट्रस्ट. जसं आपल्याकडे कधी कधी असतं ना की कुलकर्णी राम मंदिर, तसं की ट्रस्ट आहे स्थापन केलेला पण तो प्रायव्हेट ट्रस्ट आहे, तर तसं. आणि हे पब्लिक ट्रस्ट आहे. आणि हे आहे वर्क बाय यूज. किती टक्के दिसतंय ते, 46%. ठीक आहे, पुढे जाऊया. घे पुढची कुठली आहे ती, तुझ्याकडे तुला लवकर कळेल. मी थोडं जंप मारत मारत घेते कारण का की आपल्याकडे वेळेचा प्रॉब्लेम आहे. या लेटिगेशनच्या प्रॉपर्टीज आहेत हां, की कशावर किती लेटिगेशन आहे. तर इथे फुल कंट्रोल असलेल्या प्रॉपर्टी आहेत त्यांच्या. इथे इन्फॉर्मेशनच अवेलेबल नाही आहे म्हणून वाद आहेत. सगळीकडे वादच आहेत. एवढ्या अतिक्रमणाच्या असलेल्या प्रॉपर्टीज आहेत. इथे कोर्ट केसेस असलेल्या प्रॉपर्टीज आहेत. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारे वाद आहेत, वेगळ्या वेगळ्या स्टेजेसला. त्याचा एक हे दाखवला. पुढे चल, इंटरेस्टिंग साईड आहे. पुढे थोडंसं झूम कर. आता एक महत्त्वाचा मुद्दा आपण काय सांगतोय की समजा ते म्हणतात तुमचे पण मोठे मोठे ट्रस्ट आहेत, तिरुपती बालाजी मंदिर, पंढरपूर ट्रस्ट, साईबाबांचा ट्रस्ट वगैरे. आता आपल्याकडे हे जे धार्मिक ट्रस्ट आहेत यांचे कोणाचे हॉस्पिटल्स आहेत, कोणाचे आणखीन काहीतरी अन्नछत्र काढलं आहे, कोणाच्या शाळा आहेत वेगवेगळ्या, आणखीन काहीतरी कुठेतरी काहीतरी डोनेशन्स देत आहेत आणि त्यांच्या चॅरिटी वेगवेगळ्या चालू आहेत.
आता इथे जेव्हा आम्ही अभ्यास केला, JPCचा 6 महिने अभ्यास चालू होता, आम्ही प्रत्येकजण जो कोणी JPCच्या समोर विटनेस म्हणून यायचा, त्या वक्फ बोर्डाचा प्रतिनिधी किंवा आणखीन वेगवेगळे समूह, त्यांना विचारायचो की तुमच्याकडे किती प्रॉपर्टी. आता समजा उत्तर प्रदेशचं आपण मगाशी उदाहरण घेतलं की उत्तर प्रदेशमध्ये 2,32,000 एवढ्या वक्फ प्रॉपर्टी आहेत. तर प्रत्येक वेळेला आम्हाला विचारण्याचं हे व्हायचंच की मग त्याच्यामध्ये तुम्ही शाळा किती काढल्या आहेत, हॉस्पिटल्स किती काढले आहेत, कॉलेजेस किती आहेत, आणखीन काही चॅरिटीचे वेगवेगळी माध्यमं तुम्ही ॲप्लिकेबल केली आहेत का, थोडं कमी कर आता दिसेल. आता हे सगळं तुम्हाला दिसायचं. इथे ग्रेवयार्ड आहे, हे ॲग्रिकल्चरल लँड आहे, इथे या मशिदी आहेत, इथे मशीद थोडंसं कमी कर, इथे व्यावसायिक वापरासाठी आहे, इथे घरं आहेत, इथे अन्य काही वापर आहे त्याचा, इथे प्लॉट्स आहेत, इथे दर्गा आहे, खाली घे, इथे दर्गा आहे, इथे अजून अशूरखाना आहे, इथे मदरसे आहेत, इथे ईदगाह आहे वगैरे वगैरे. तुम्हाला कुठे शाळा दिसतेय, कुठे हॉस्पिटल दिसतंय. 8,73,000 प्रॉपर्टीज, 40 लाख एकर प्रॉपर्टीज, पण शाळा, हॉस्पिटल्स, कॉलेजेस नाही, अन्नछत्र नाही वगैरे. पुढे जा. उत्तर प्रदेशवर घे. हे वेगवेगळ्या राज्यांचं दिलं आहे. आपण थोडंसं उत्तर प्रदेशवर का फोकस करतोय, कारण तिथे उदाहरण दाखवण्यासाठी भरपूर आहे. बरं, आता ह्याच्या हेडलाईन काय आहे, दाखव रे, वरची हेडलाईन दाखव. ही मी स्लाईड तयार केली, प्रॉपर्टीज हॅव्हिंग क्रिएशन डेट. एखादं वक्फ क्रिएट झाल्यानंतर, समजा मला एखादी गोष्ट द्यायची विकासला, किंवा त्यांनी माझी प्रॉपर्टी विकत घेतली असं समजूया, तर आमच्यामध्ये काहीतरी रजिस्ट्रेशन होणार, कुठल्या तरी रजिस्ट्रेशनच्या ऑफिसमध्ये जाऊन, हो की नाही. किंवा समजा मला काही सावरकर ट्रस्टला तुम्हाला दान द्यायचं आहे, तर गिफ्ट डीड करीन मी. माझ्या माझ्या मुलांना सुद्धा मला काही द्यायचं असेल तर मला त्याच्या नोंदी ठेवाव्या लागतात. बरोबर आहे. जेव्हापासून संविधान अस्तित्वात आलं, जेव्हापासून देशाचे अनेक वेगवेगळे कायदे अस्तित्वात आले आणि नियमावली, कायदा अस्तित्वात आले असेल तर रूल्स ठरवावे लागतात. जेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारचे नियम ठरवले, तेव्हा लँडच्या संदर्भातले काही नियम ठरले की जे आम्हाला सगळ्यांना लागू आहेत. पण इथे आपण म्हणतोय की माझ्याकडे, ते म्हणतायत की माझ्याकडे वक्फच्या 2,32,000 प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्यावर क्रिएशन डेटच नाही आहे. असे क्रिएशन डेट आहे अशा प्रॉपर्टीज किती आहेत, 1%. 1%. म्हणजे किती अवघड आहे की मी सांगणार नाही कधी हे वक्फ क्रिएट झालं. हां, आता ह्याच्यातली अजून एक गंमत सांगते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, तरी आपण 47 साल नकोच धरायला, आपण असं गृहीत धरू की 50 साली संविधान आपण मान्य केलं, अडॉप्ट केलं आणि समजा 54 पासून सगळं रेग्युलर चालू झालं. 54 साली पहिल्यांदा ते वक्फ संदर्भातला एक पहिला कायदा निघाला होता. त्यावेळच्या असलेल्या वक्फच्या प्रॉपर्टींची संख्या केवळ 37,000 आहे देशभरातल्या, आणि त्यांची एकूण एरिया 50,000 एकर आहे. मग ती अचानक आता 9 लाख एकर कशी, 9 लाख प्रॉपर्टींची संख्या झाली कशी. आणि ही सुद्धा माहीत असलेल्या, हे शासनाची आकडेवारी जी आहे ती आपण एवढीच घेऊ शकतो जेवढी नोंदवली गेली आहे. न नोंदवलेल्या गेलेल्या कितीतरी तुम्हाला इकडे तिकडे दिसतील प्रॉपर्टीज. एवढी कशी झाली, म्हणजेच ती तुमच्या 200 वर्षाच्या पूर्वीच्या लोकांची नव्हती. जे काही त्यांनी राज्य केलं असेल, समजा कितीतरी 1000 किंवा 700-800 वर्ष असेल राज्य केलं, तरी सुद्धा ती एवढी नव्हती. तर उड्या नको मारू. ही तुम्ही बघाल की वक्फचे डीड. अरे काय होतंय तुझं, माझ्यामुळे का? हां हां हां, पुढे घे, मागे घे.
डीडची घे ना. हां, इथे आपण बघाल की ज्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं, मगाशी आपण बघितलं तारखा ज्यांनी लिहिलेल्या आहेत अशांची संख्या 1% होती. आता इथे तुम्ही बघाल, परत आपण उत्तर प्रदेश बघूया वाटल्यास, 45 डीड आहेत फक्त, आणि जो पब्लिक ट्रस्ट आहे त्याची 4200, आणि एकूण किती आहे तिथे आकडा 4345. एवढेच फक्त डीड आहेत अख्ख्या 2,32,000 प्रॉपर्टीजपैकी. आता पुढे आणखीन एक गंमत आहे, पुढची स्लाईड दाखव. आता मी एक एक राज्य फक्त सांगते उदाहरणादाखल, कारण अख्खी सगळ्या राज्यांचा आढावा घेण्या इतका वेळ पण नाही आपल्याकडे, आपण प्रातिनिधिक स्वरूपात एक म्हणतोय. आता इथे तर गंमत बघाल तुम्ही, या काही नमुन्यादाखल प्रॉपर्टीज दिल्या आहेत, नमुन्यादाखल, की ह्यांचा समावेश त्या 9 लाख प्रॉपर्टींमध्ये नाही, अशा या प्रॉपर्टीज दिल्यात. आता ही एक प्रॉपर्टी आहे, सिंगल प्रॉपर्टी उत्तर प्रदेशची, ही ग्रामीण भागातली आहे, मुरादाबाद या भागातली. हा आकडा झूम कर, सिंगल प्रॉपर्टीचा एरिया बघा, झूम कर अजून थोडासा, कारण लोकांना तो पॉईंट एका स्वल्पविराम ते कळला पाहिजे. 70,51,984.26, 70 लाख एकर एक प्रॉपर्टी. आपण जे म्हणतोय ना की गावाच्या गावं, सिंगल प्रॉपर्टी एवढी, म्हणजे कोण आहे असं मुरादाबाद मधलं की ज्यांनी वफ केली प्रॉपर्टी. त्याच्या खालची प्रॉपर्टी जोधपूरची प्रॉपर्टी राजस्थान 4,00,000 साडेचार लाख एकर, त्याच्या पुढची प्रॉपर्टी 1.5 लाख एकर. त्याच्या अशा पद्धतीने मी काही नमुने आणले तिथे, आणि मग जेव्हा आम्ही हे त्यांना दाखवलं, त्यांच्या तोंडावर ही माहिती मारली, तेव्हा मग ते कुठंतरी कट झालं. म्हणजे हा JPCचा एक फायदा पण झाला की हे त्यांनी मग काढून घेतलं ह्याच्यावरनं. मग ही वगळून ती प्रॉपर्टी आहे, पण ॲक्च्युअल ग्राउंड लेवलला काय झालं आहे माहिती नाही या विषयातलं. 35 नंबरची स्लाईड घे. आता ही स्लाईड अशी आहे की ज्या प्रॉपर्टींचा एरिया नोंदवलेला नाही. मग अशी आपण म्हटलं डेट नोंदवली नाही, आम्ही काही सांगणार नाही तुम्हाला, आम्ही डेट सांगणार नाही, एरिया सांगणार नाही, कोणी दान दिलं सांगणार नाही. तर त्याच्यातलं हे आहे की त्यांचा एरियाच लिहिला नाही किंवा 0 एरिया लिहिला आहे. पुन्हा आपण समजा गेलो, कुठं गेलं रे, सगळ्याचा एरिया कोणाचा लिहिला नाही आहे असा एरिया हा उत्तर प्रदेश इथे 61% चा एरियाच लिहिला नाही. मग अशी लिहिलेलं बघितलं आपण की किती एरिया लिहिलाय, आणि आता आपण बघितलं की आम्ही एरिया सांगितला नाही आहे. आम्ही एक कुठलाही सर्वे नंबर टाकून देणार आणि तो एरिया आमचा. हां, त्याच्या पुढची स्लाईड घ्या. त्याच उत्तर प्रदेशमधलं आपण हे छोटं छोटं घेतलं आहे, काही स्पेसिफिक नोंदी घेतल्या आहेत. आता हे कब्रस्तान आहे, मशीद आहे, हां, म्हणजे ग्रेवयार्ड्स, आणि हे एरिया किती लिहिला बघ पुढे 000. मग अशी एक बघितला आपण नमुना की ज्याच्यात वाटेल तो एरिया दिला आहे, आणि हा आपण बघितला एक प्रकार की जिथे आपण 0 एरिया लिहिलेला दिसलाय. म्हणजे आपण जे म्हणतोय की 40 लाख एकर नोंदवलेल्या प्रॉपर्टी आहेत या, पण या नोंदवलेल्या प्रॉपर्टीमध्ये एरिया 0 लिहिला आहे. ॲक्च्युअल एरिया तिथे आहेच आहे कोणता तरी, कारण मशीद काही 0 एरियावर होऊ शकत नाही, कब्रस्तान काही 0 एरियावर होऊ शकत नाही, पण एरिया ॲड नाही, प्रत्यक्षात त्यांच्या ताब्यामध्ये असलेल्या या जागा आहेत. पुढे घे, तुम्हाला कंटाळा नाही ना आला? महाराष्ट्र सगळ्यात जास्त 2-3 जे तुम्हाला डार्क ग्रीन दिसत आहेत हे आहे नाशिक, आपलं पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण, नंतर अहिल्यानगर, संभाजीनगर हायेस्ट आहे बघा. सॉरी, हां, तर अशी सगळी आपल्या राज्यातली आकडेवारी आहे. एकूण 36,000 एवढ्या आपल्या प्रॉपर्टी, आपल्या राज्यातल्या त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. घे रे पुढची कुठली असेल ती. पुणे पिंपरी चिंचवडची फक्त दाखवायची ती मला, म्हणून मी ही स्लाईड घेतली आहे. सॉरी, पुणे ग्रामीणची ही आहे 1100, काय होत आहे, हां 1151, आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड सिटी 1300.
मी नाही दाबलेला आता हात. कुठे गेला? मागे कर ना. बरं चल, लक्षात आलंय लोकांना. एकूण प्रॉपर्टीज आहेत साधारणपणे 2,500. पुढची स्लाईड स्किप करून आपण डायरेक्ट पुढे जाऊया. जरा हे ट्रिकीच आहे, त्यामुळे मला हे थोडंसं हँडल करताना अवघड जात आहे. हे बघा, इथे एकरांमध्ये प्रॉपर्टी आहे सगळ्या डिस्ट्रिक्टची, सगळ्या झोन्सची. आता इथे पुणे जिल्ह्याची प्रॉपर्टी आहे मीटर्समध्ये आणि इथे एकरमध्ये. नाशिकची किती आहे, कोल्हापूरची किती आहे? किती आता आपल्या पुण्याचा विचार करता 6,531 एकर. पुढे घे. आपण मगाशी बघितलं की महाराष्ट्राच्या एकूण प्रॉपर्टींची संख्या साधारणपणे 36,000 आहे आणि एकूण लिटिगेशन बघा किती आहेत वेगवेगळ्या प्रकारची, 32,000. म्हणजे सगळीकडे वाद आहेत. फायनान्शियल मिसकंडक्ट, जिथे त्यांनी आर्थिक घोळ घातलेत, अशी सुद्धा संख्या सुमारे 32,000 एवढी आहे. म्हणजे असलेल्या सगळ्या प्रॉपर्टींवर आर्थिक घोळ घातलेले आहेत. एक तुम्हाला उदाहरण दाखवणार आहे. दाखव रे स्लाईड 55 नंबरची. हां, इथे नावं दिसत आहेत तुम्हाला. ही आहे आपल्या प्रॉपर्टीची, प्रॉपर्टी कार्ड आहे आपलं हे. 7/12चा उतारा. इथे तुम्हाला दिसतील नावं. नारायण शेषराव ढवळे, समाधान ढवळे आणि ज्ञानेश्वर ढवळे, ही नावं इथे दिसतात. आणि हाच सर्वे नंबर इकडे वामसी पोर्टलवर आहे. म्हणजे ढवळेंची प्रॉपर्टी इथे सेम प्रॉपर्टी त्यांनी वामसी पोर्टलवर दाखवली आहे. म्हणजे अशा रीतीने अनेक हिंदू लोकांच्या प्रॉपर्टीज ह्या वामसी पोर्टलवर टाकून दिल्यात रँडमली. अशीच मला एक केस, म्हणजे जेव्हा आम्ही हा अभ्यास करत होतो तर मराठवाड्यातला एक गाव आहे, तिथली एक केस माझ्याकडे आली. देशमुख आणि एक मुस्लिम बंधू होता, दोघांची मिळून 32 एकर प्रॉपर्टी होती. 16 एकर अशी प्रॉपर्टी, 32 एकरची. आणि तिथे वक्फ प्रॉपर्टीचं नाव लागलं होतं. देशमुखांनी पण वक्फ केलेलं नव्हतं आणि त्या मुस्लिम त्यांनी पण केलेलं नव्हतं वक्फ. ती त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी होती, ही यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी होती. आणि ती वक्फ बोर्डांनी वक्फ म्हणून लावून टाकली होती प्रॉपर्टी. आणि शेवटी पैसे चारून, म्हणजे ते म्हणले मी कुठेही येऊन सांगायला तयार आहे की त्या वक्फच्या अधिकाऱ्यांना आम्ही पैसे देऊन ती काढून घेतली आमच्या नावावर पुन्हा. म्हणजे अशा रीतीने या ढवळ्यांचं पण काहीतरी झालंय. पुढचं घे. हां, ही घे. हे आहे वामसी पोर्टलवरचं त्यांचं वक्फचं कार्ड आहे, प्रॉपर्टीचं कार्ड. आता इथे मी जे हिरवे डॉट्स दिलेत ना, थोडं झूम करता येईल का रे तुला? हां, आता इथे बघा वक्फचा टाईप काय आहे, यूज, वक्फ बाय यूज. हां, वक्फ बाय डेडिकेशन आणि वक्फ बाय यूज. मी तुम्हाला सांगितलं होतं की डेडिकेशन हे प्रत्यक्षात दिलं तर, आणि बाय यूज. आता इथे इकडे घे. आता इथे वाकिफचं नाव काय? ब्लँक. कोणी दिलंच नाहीये ना, आणि ते काही दावाही करत नाहीत. आम्ही सांगणार नाही नाव. बरं, प्रॉपर्टी किती आहे, त्याच्या वडिलांचं नाव काय, नाही. ॲड्रेस कोणता, आम्ही नाही सांगणार. हां, इथे एक तारीख फक्त त्यांनी टाकली आहे. डेट ऑफ क्रिएशन, इथे रजिस्ट्रेशन डेट टाकली. रजिस्टर त्यांनी त्यांचं पोर्टलवर नोंदवलंय, पण वर्क क्रिएट कधी झाला त्याची तारीख आम्ही टाकणार नाही. पुढे घे, इकडे घे, या बाजूला. प्रॉपर्टीच्या बाउंड्रीज नाही सांगितल्या, प्रॉपर्टीचे स्पेसिफिकेशन नाही सांगितलंय, खाता नंबर नाही, काही नाही. एस्टिमेटेड व्हॅल्यू 0, व्हॅल्यूच नाही. हां, इन्स्पेक्शन डन, नो. प्रॉपर्टीचं GPS हे काय, नाही, काहीच नाही, काही नाही. कुठली कागदपत्र अटॅच केलेत का, नो. अशा रीतीने कित्येक प्रॉपर्टीज या सर्वे नंबर टाकून त्याच्यात ठेवलेले आहेत, परंतु त्याची कुठल्याही प्रकारची माहिती ही दिलेली नाही. पुढे घे. सिमिलर आहे, हे नको घेऊ आता. पुढे घे, पुढे घे, पुढे घे, पुढे घेऊन टाक. या स्लाइड्स नको आपल्याला.
तर म्हणून असे सगळे घोळ होते. कोणते कोणते घोळ होते की कुठल्याही जमिनी होत होत्या वक्फ म्हणून, त्याच्या काही नोंदी नसायच्या, नोंदी असल्या तरीसुद्धा त्या सगळ्या इरेग्युलर होत्या, कुठलेही स्पेसिफिकेशन्स न टाकता रँडमली कुठल्याही नोंदी केल्या होत्या. म्हणून अनेक लोकांनी केंद्र शासनाशी आणि असलेल्या विविध पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. स्वतः तुम्ही मोदीजींचे व्हिडिओसुद्धा बघितले असतील की कसे कसे लोक त्यांना भेटायला आले होते आणि सांगितलं होतं की आमच्यावर अन्याय होतो आहे. आणि म्हणून शासनाने असं ठरवलं की या संदर्भातला काही अभ्यास झाला पाहिजे आणि कायदा बदलला पाहिजे. म्हणून शासनाकडे असलेल्या अभ्यासाच्या आधारे एक ड्राफ्ट या कायद्याचा बनवला गेला आणि मग असं शासन तो कायदा तेव्हाच मंजूर करू शकलं असतं खरं तर. परंतु हा कायदा जो आहे, मॉडिफिकेशन केलेला जो कायदा आहे, सुधारणा केलेला, संशोधन केलेला, हा JPCकडे अभ्यासाला पाठवला. JPC म्हणजे काय? जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, संयुक्त सदस्यांची समिती, दोन्ही याच्यातली संसदीय समिती की जी दोन्ही सभागृहाचे सदस्य त्याच्यामध्ये असतात, लोकसभेचे सुद्धा आणि राज्यसभेचे सुद्धा. ह्याच्यामध्ये एकूण 31 सदस्य होते. आणि ही जी समिती आत्तापर्यंत जेवढ्या JPC गठीत झाल्या असतील, म्हणजे JPC गठीत होणं रेअरली गोष्ट होते, पण जेवढ्या झाल्या असतील त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त जर डिटेलिंग काम किंवा जास्तीत जास्त वेटेज देऊन काम केलेलं असेल, म्हणजे मागच्याला JPC या संदर्भातली गठीत झाली होती, त्यांच्याकडे फक्त 32 निवेदनं आली. 32. काँग्रेसच्या काळामध्ये जी JPC झाली होती वक्फसाठीची, फक्त 32 निवेदनं आली. त्याच्या स्टडी केला आणि त्याच्यावर त्यांनी वाटेल तसं बनवलं. आपल्याकडे 97 लाख पेक्षा जास्त निवेदनं आली आणि प्रत्येक निवेदन, प्रत्येक पत्र, प्रत्येक मेल हा वाचला गेला आहे. सिस्टीम अशी लावली होती शासनाने की प्रत्येक गोष्ट अटेंड झाली पाहिजे, ज्या ज्या कोणाच्या गोष्टीत. आणि प्रत्यक्ष आम्ही किती बैठका घेतल्या, केव्हा झालं, आता हे सगळं टेक्निकल म्हणजे तपशील आवश्यक नाही सांगायचा, पण प्रत्यक्षात सुद्धा आम्हाला 1000पेक्षा जास्त ज्यांच्याशी आम्ही इंटरॅक्ट केलं आणि कागदपत्र त्यांची स्वीकारली, अशा सगळ्याचा विचार करून आम्ही आमचा अहवाल जो आहे हा JPCनी सभागृहाच्या दोन्ही पटलांवर ठेवला. आणि तो ठेवल्यानंतर त्याच्यावर पुन्हा तो कायदा आला आणि मंजूर झाला. त्या तारखा तुम्ही माहितीच असतील तुम्हाला. खरं लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ही 3 तारीख उजाडली होती, पण ॲक्च्युली 2 तारखेचंच कामकाज तिथे दाखवलं होतं. 2 आणि 3 अशा या 2 तारखा होत्या. फक्त तारीख बदलली होती कॅलेंडरनुसार, कारण आम्ही पहाटे 2 वाजता लोकसभाही झाली आणि राज्यसभासुद्धा पहाटे 2 वाजेपर्यंत हे भाषणच चालू होती आणि नंतर मंजूर झाली. तर ते तुम्हाला सुद्धा मतदान एवढं काय आता तपशिलात मी जात नाही की किती मतदान झालं वगैरे, कारण त्याच्यामध्ये वेळ जाईल. पुढे चल, हे डायरेक्ट आता पुढेच चल. राष्ट्रपतींचं सुद्धा त्याच्यावर मोहर लागली. दोन्ही सभागृहामध्ये मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं कुठलाही कायदा. आपल्याला माहिती आहे की विधेयक कसं मंजूर होतं. आता असलेल्या कायद्यामध्ये आपण काय बदल केलेत ते पाहूया. घे पुढे, पुढे घे ना. हां, आता जो कायदा आहे हा कायदा काय देणार आहे आपल्याला, उपलब्धी काय आहे त्या कायद्याच्या? तर हा कायदा आपल्याला मालमत्तांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा देईल, अधिकारांचा गैरवापर टाळेल, सरकारी मालमत्तांचं संरक्षण होईल आणि संभ्रम दूर होतील आणि मुस्लिम समाजातल्या गरिबांना आणि महिलांना प्रामुख्याने तुम्हाला त्याच्यामध्ये न्याय मिळाला आहे असं दिसेल. पुढे घे. एक मला लंबा चौडा मेसेज आला आहे हा, आणि हा मेसेज आहे, हा व्हॉट्सॲपवर मेसेज आला आहे. हा मेसेज आहे वाजिद N सय्यद, हा ट्रस्टी आहे पीर हाजी खामशा खासकर दर्गा ट्रस्ट. यांनी असं लिहिलंय, आपला ग्राहक मंचाच्या वतीने एक या संदर्भातलं काम चालू होतं बघा भरपूर. तर त्यांनी विविध लोकांना गाठून त्यांच्या काही अडचणी असतील तर त्याच्यासाठी म्हणून एक व्यासपीठ दिलं होतं आणि त्यांनी त्यांच्या सगळ्या अडचणी माझ्यापर्यंत पोचवल्या होत्या आणि मी त्या JPCकडे पोचवल्या. त्यांनी ते थँक्स दिलेत त्यांनी. मुस्लिम एक व्यक्ती आहे की ती म्हणते की माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, ती वक्फ मी कधीही गेलेली नाही आहे आणि ती वक्फ झाली. त्याला तुम्ही दाद मिळवून देताय मला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. अख्खा मेसेज नको वाचायला, एक नमुन्या दाखल की असं काही नाही की यांना फक्त हिंदूंच्याच
लोकांच्या तक्रारी आहेत, यांच्या कामकाजाबद्दल त्यांच्याच समाजातल्या लोकांच्या किती तक्रारी आहेत हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते. तसंच आणखीन एक उदाहरण, ही व्यक्ती बऱ्याच जणांना माहिती असेल, अनवरजी मणिपडी, हे कर्नाटकमधले अतिशय गाजलेली केस होती ही. कर्नाटकमधल्या मायनॉरिटी कमिशनचे हे अध्यक्ष होते आणि 20,000 एकरची प्रॉपर्टी, 2,30,000 करोडचा घोटाळा, जवळजवळ 2.5 लाख एकर 2.5 लाख कोटीचा घोटाळा, एवढा घोटाळा या प्रॉपर्टीचा झाला होता. ती प्रॉपर्टी होती 20,000 एकर, 2 लाख कोटीचा घोटाळा. हा घोटाळा करून काय केलं की लोकांच्या जमिनी लुबाडून वक्फ म्हणून मांडल्या. वक्फ बोर्डाकडे त्या जमिनी आल्यावर तिथल्या काही धनदांडग्या ठराविक, मगाशी मी तुम्हाला सांगत होते की शिया आणि सुन्नींचं प्राबल्य याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ठराविक लोकांचं सिंडिकेट करून ते ह्या वक्फ प्रॉपर्टींची विल्हेवाट. मग आता तिथे काय आहे तर मोठे मोठे मॉल आहेत, म्हणजे आदर्श आपण मगाशी वाचला ना, आदर्श कमर्शियल यूज असलेल्या म्हणजे विकल्या गेल्या या प्रॉपर्टी, आणि त्या विक्री करून मलिदा कोणी खाल्ला असं अनवरजींचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये मल्लिकार्जुन खरगेंचं पण नाव आहे. आणि म्हणून म्हणजे मुस्लिम नेत्यांचं आणि मुस्लिम नेत्यांचा अनुदय करत करत स्वतःचाही फायदा करून घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा अशा अनेकांचा उल्लेख त्यांनी केला. ते JPC समोर आले होते आणि JPCला त्यांना काही मांडायचं होतं, कारण की कर्नाटक गव्हर्नमेंटकडे त्यांनी हे मांडण्याची इच्छा व्यक्त केली. मध्येच थोडा काळ आपलं सरकार होतं, पण नंतर पुन्हा आपलं सरकार नाही आहे, तिथे त्यांना विरोध होतो. ते खूप फ्रस्ट्रेट झालेत. एक मुस्लिम व्यक्ती ह्या सगळ्या आर्थिक घोटाळ्या, मी मगाशी फायनान्शियल मिसकंडक्ट महाराष्ट्रातलं दाखवलं तुम्हाला आकडेवारी, हे सांगतात कर्नाटकमध्ये इतका मोठा घोटाळा आहे आणि हे ते JPC समोर सांगायला आले तर त्यांना हकलून दिलं. हकलून द्यायचा प्रयत्न, अर्थात आम्ही त्यांना संरक्षण दिलं आणि त्यांचं म्हणणं ऐकलंच. पण विरोधी पक्षाचे सगळे इंडिया आघाडीचे लोक, त्याच्यामध्ये जसे OAC सारखे लोक आहेत तसेच अहो आपले अरविंद सावंत पण आहेत ना, ए राजा आहेत ना, कल्याण बॅनर्जी आहेत ना, यांनी यांच्या निष्ठा कोणाला वाहिल्या आहेत हे कळलं. हे कळत आलंय सारखं सारखं आणि यांना बोलू द्यायचं नव्हतं, कारण कोणाच्या तरी शेपटावर पाय पडला असता आणि म्हणून त्यांना हकलण्याचा कार्यक्रम चालला होता. आणि म्हणून ती बाटली फेकून मारली ना, ते तुम्ही ऐकलं, पाहिलं सगळीकडे की त्यांनी बाटली फेकली, समोर टाकली, ताकी काहीतरी धिंगाणा हो आणि ती मीटिंग रद्द हो आणि यांना बोलायला मिळायला नको, कारण मोठ्या मोठ्या लोकांचीच नावं बाहेर येणार होती ना. असं आहे फायनान्शियल मिसकंडक्ट, म्हणजे किती गैरवापर चालला आहे. मग मोदीजींचं म्हणणं काय आहे, आपल्या सरकारचं म्हणणं काय आहे? सच्चर कमिटी एक, हे नंतर सांगते, मध्येच हे सांगते. सच्चर कमिटी 2006 साली आली होती, आपलं सरकार नव्हतं. त्यांच्या सरकारने जी सच्चर कमिटी नेमली होती त्याचा अहवाल जो आहे त्याचे 2 महत्त्वाचे मुद्दे मी इथे उल्लेख करते. ते 2 महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की त्यांनी असं सांगितलं की भारतामधल्या मुस्लिमांची परिस्थिती ही इतकी दयनीय आहे की त्यांना 500 रुपये सुद्धा परवडत नाही खर्च करणं, कारण त्यांची आमदनी इतकी अतिशय कमी आहे. दलितांपेक्षा जास्त, म्हणजे त्याच्यात वापरलेला शब्द हा की दलितांपेक्षा बत्तर अशी त्यांची अवस्था झालेली आहे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की त्यावेळच्या वक्फ प्रॉपर्टींची संख्या तोपर्यंत किती झाली होती आपण बघितलं. 54 साली किती होती? 37,000 प्रॉपर्टींची संख्या. 2006 साली झाली होती 4.5 लाख. आज जी झाली जवळजवळ 9 लाख. ती 2006 साली किती झाली होती? 4.5 लाख. तर ती कशी झाली याच्यावर मी बोलतेच, पण त्यांनी असं म्हटलं, सच्चर कमिटीने असं म्हटलेलं आहे रिपोर्टमध्ये की याचं उत्पन्न किती आहे आत्ता. त्यावेळच्या रेकॉर्डनुसार त्याचं उत्पन्न 160 कोटी होतं.
160 कोटी उत्पन्न याच्यावर सच्चर कमिटीने खेद आणि निराशा व्यक्त केली, चुका दाखवल्या की याचं उत्पन्न 12,000 कोटी असलं पाहिजे. ज्याचं उत्पन्न 4.5 लाख एकर प्रॉपर्टीचं उत्पन्न हे जे 12,000 कोटी असलं पाहिजे आणि ज्याचा विनियोग गरीब मुस्लिमांसाठी झाला पाहिजे असं कमिटी सांगते. त्याचं उत्पन्न त्यावेळच्या जे व्यवस्थापक होते त्यांनी किती दाखवलं होतं हो? 160 कोटी. आपलं सरकार असं सांगतंय की ह्या जर प्रॉपर्टी असतील तेव्हापासून तर मुस्लिमांची अवस्था एवढी वाईट का होती? तुमचं सरकार गरिबी हटावचा नारा देतं आहे, इतकं मुस्लिम अनुनय करतं आहे, पण मुस्लिमांची अवस्था इतकी काय होती? दुसरा आमचा प्रश्न असा आहे की मग मुस्लिम एवढे गरीब होते, स्वतःकडेच घरं नाहीत, तुम्ही घरं दानच कशी केली? तुम्हीच गरीब आहेत, तुम्हालाच 500 रुपये परवडत नाहीत. मग संख्या 37,000 वरनं 4.5 लाख झाली कशी? आणि त्याच्यानंतर आता 9 लाख झाली कशी? म्हणून मी त्यावेळच्या सुद्धा भाषणात, माझ्या सभागृहातल्या भाषणात मला कमी वेळ मिळाला, पण मी हे सांगायचा प्रयत्न करत होते की उत्तर प्रदेशमध्ये आता आपल्या इकडे सुद्धा 19% मुसलमान पॉप्युलेशन उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि जवळजवळ सगळ्यांनी वेगळ्या ना कुठल्या तरी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेतला आहे. प्रधानमंत्री आवास योजना असेल, आणखीन कुठली योजना असेल, याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र केव्हा ठरता? स्वतःला घर असलेली व्यक्ती आवास योजनेचा लाभ घेईल का? पात्र तरी ठरेल का शासनाच्या ह्याच्यात? तुम्ही दाखवता की माझ्याकडे कुठलंही घर नाही. तुमच्याकडे घर नाही तर तुम्ही दान कसं केलं? आज जर उत्तर प्रदेशमध्ये 2,32,000 प्रॉपर्टीज आहेत, महाराष्ट्रामध्ये एवढ्या प्रॉपर्टीज आहेत, तुमच्याचकडे पैसे नाहीत आणि आज जी 9 लाख संख्या झाली आहे प्रॉपर्टींची, सुमारे 9 लाख, कारण ती माझ्या दृष्टिकोनातून जास्त आहे, आकडेवारी 8.25 लाख आहे. त्याचं उत्पन्न 2006 सालापासून आजपर्यंत किती वाढलं? प्रॉपर्टी दुप्पट झाल्या. ऑन रेकॉर्ड उत्पन्न किती वाढलंय? 3 कोटींनी वाढलंय. आता त्यांनी असं दाखवलंय की आमचं उत्पन्न फक्त 163 कोटी आहे. तर इतका मोठा आर्थिक घोटाळा हा वक्फ बोर्डाच्याकडनं चालू आहे. काही ठराविक लोक कब्जा घेऊन बसलेत आणि इतर लोकांना त्याचा काहीही लाभ नाही. नो चॅरिटी. फक्त मदरशांमधून कट्टर त्याचे धडे द्यायचे की दिवाळी मनवली की अल्लाह खूप रागवतो. हे चालेल. म्हणून आता आपण काय केलंय की नोंदणी नियमित करणे. आपण 10-15 मिनिटात उरकूया. मालमत्तेची नोंदणी करण्याची एक सिस्टीम तयार केली आणि अट काय घातले की त्याच्यामध्ये दान देणाऱ्याचं नाव, जसं आपण मगाशी बघितलं की वाकिफचं नाव नव्हतं, ते त्याला लिहावंच लागेल, तारीख लिहावीच लागेल, एरिया किती लिहावंच लागेल, सीमारेषा लिहावीच लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वक्फ प्रॉपर्टी म्हणजे ती दान देणारी व्यक्ती जी आहे जागेची कायदेशीर मालक असणे आणि दान देण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे. थँक्यू. ठीक आहे, पुढे चल. म्हणजे आता ठराविक वेळामध्ये 6 महिन्यामध्ये कुठलंही वक्फ क्रिएट झालं की त्याची नोंदणी करणं अत्यावश्यक ठरेल आणि ती करत असताना ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्याशिवाय त्याचं नोंद होणार नाही. पुढे आपण काय त्याच्यामध्ये सुधारणा केली आहे की मुस्लिम महिलांना 2 प्रकारे लाभ त्याचा मिळणार आहे. एक तर त्यांचं प्रतिनिधित्व असणार आहे. आज सुद्धा नियमामध्ये आहे पण बंधनकारक मानलं न गेल्यामुळे कुठल्याही बोर्डामध्ये मुस्लिम महिलांचं प्रतिनिधित्व नाही किंवा अगदी निग्लिजिबल कुठेतरी असं त्यांनी दाखवण्यापुरतं केलं असेल. 2 मुस्लिम महिलांचं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये असेल. शिवाय आपण जे मगाशी बघितलं की अलल औलाद, बऱ्याच वेळेला काय होतं की प्रायव्हेट प्रॉपर्टीसुद्धा वक्फ म्हणून नोंदवल्या गेल्या आणि ते देत असताना समजा आता एखाद्या घरातली व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या वारसांचा त्याच्या प्रॉपर्टीवर हक्क आहे, बरोबर?
XYZ व्यक्तीच्या वारसांचा हक्क डावलून वक्फ करता येणार नाही. जसं आपल्याकडे समजा माझ्यानंतर माझ्या मुलांना माझी प्रॉपर्टी मिळेल अशीच इच्छा असणार ना कोणाच्याही व्यक्तीची. पण एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या विधवा पत्नीला किंवा अनाथ झालेल्या बालकांना डावलून ती प्रॉपर्टी बोर्डाला घेता येणार नाही. म्हणजे किती बेसिक गोष्ट सुद्धा आजपर्यंत होत नव्हती बघा. तर हा आपण त्यांना दिलेला दिलासा आहे. तसंच ओबीसी समुदायाचं आज पॉप्युलेशन मुस्लिम समाजामध्ये 70% आहे. 6 ते 7% पुढचं घे. 6 ते 7% केवळ 6 ते 7% SC ST आहेत, 70% ओबीसी आहेत आणि उरलेले जे लोक आहेत ते या जवळजवळ 77% लोकांना डावलून मनमानी करतायत. आपण काय म्हटलंय आपल्या कायद्यामध्ये की त्यांचं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये राहील. शिवाय मगाशी आपण सांगितलं की बोहरी आणि आगाखानी वगैरेचे सुद्धा स्वतःचे बोर्ड त्यांना स्वतःचं समजा ट्रस्ट काढायचं असेल तर ते स्वतःचा वेगळं काढू शकतात. इथे मी एक उदाहरण देते, यांना तुम्ही यूट्यूबवर ऐका, जरूर ऐका. मुळात वक्फ बोर्ड हा लँडचा मामला आहे हो, हा धार्मिक मामला नाहीच. धर्माविषयीच्या लँड जरी असल्या तरी त्या लँडचा मामला आहे हा. मग जो कायदा तुमच्या आमच्या ट्रस्टला लागू होतो तेच लँडचे नियम हे त्यांना सुद्धा लागू असले पाहिजेत ना. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही. जसं आपण मगाशी बघितलं की कुठल्याही शाळा कॉलेजेस किंवा त्यांना काही शिकवण्यासाठीची माध्यमं, आरोग्याची साधनं काही नाहीत. पुढे गे रे. हे आपण घेतलं अलाल औलादचं, महिलांच्या उत्तराधिकाऱ्यांची चर्चा त्याच्यामध्ये आपण मगाशी केली आहे. आता वक्फ बाय युजर सगळ्यात रिस्की आपण बघितलं मगाशी, त्या गोलातला किती % भाग, 46% भाग हा युजर. आता इथे ASIच्या मालमत्ता, सरकारी मालमत्ता, जसं मी दिल्लीतल्या सांगितलं 123 जागा आहेत. एकूण ASIच्या 256 जागा, ASIच्या आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या 256 जागा देशातल्या ज्ञात असलेल्या अशा वक्फ बोर्डांनी क्लेम केलेल्या आहेत. सुरत महानगरपालिकेचं उदाहरण तुम्हाला कदाचित माहीत असेल की सुरत महानगरपालिकेची इमारत ही वक्फ म्हणून दाखवली होती. ते काढून घेतलं त्याच्यावरचं रिझर्वेशन, पण ती दाखवली होती. किंवा एअरपोर्ट्स वक्फ दाखवले आहेत, संसदेची इमारत वक्फ दाखवली आहे. अशा कितीतरी जागा या वक्फ दाखवून टाकल्या आहेत. मग इथून पुढच्या काळामध्ये वक्फ बाय युजर पुढे चालू राहत असताना 3 गोष्टी त्याच्यातून वगळल्या आहेत. आत्ता असलेल्या प्रॉपर्टींपैकी ज्या वक्फ बाय युजर आहेत म्हणजेच त्या कुठेतरी प्रश्नचिन्ह असलेल्या आहेत, त्यापैकी सरकारी मालमत्ता, ASIच्या मालमत्ता आणि ज्याच्यामध्ये डिस्प्यूट्स आहेत अशा सर्व मालमत्तांचा फेरविचार होणार आहे, जो आत्तापर्यंत होत नव्हता. आणि जिथे डिस्प्यूट नाही अशा मालमत्ता वक्फ बाय युजर म्हणून अबाधित राहतील. जे की अमित शाह साहेबांनी सांगितलं. अमित शाह साहेबांनी सांगितलं की कुठल्याही मशिदी, मदरसे जिथे वाद नाही आहेत त्या जागा आम्ही काढून घेणार नाही. पण जिथे वाद आहेत तिथे रिव्ह्यू होणार, पण जिथे वाद नाहीत अशा कुठल्याही जागा आम्ही काढून घेणार नाही. आता OAC सगळीकडे काय सांगत बसलेत किंवा सगळेच मुस्लिम नेते सगळीकडे काय सांगत बसलेत की आपल्या जागा काढून घेतील,
हमारी मस्जिदें छीन ली जाएंगी, अमकं होईल तमकं होईल. आता काल त्यांनी एक व्हिडिओ टाकला आहे उत्तर प्रदेशमधलाच आहे ना तो व्हिडिओ, ओएसीनी हैदराबादचा आहे, त्याच्या घरचा आहे, म्हणजे त्याच्या घरातला इथला आहे, की लाईट्स बंद करायचे, ब्लॅकआउट. पण तुम्हाला दिसत असेल की आजूबाजूला सगळे लाईट्स चालू आहेत. मी तर लोकांना गुमराह करायचा प्रयत्न करतोय. कधी कधी काँग्रेसचे लोक जातात, जंतर मंतरवर गोळा होतात. तरी जेव्हा आम्ही वेगवेगळ्या मिटिंगा घेतोय, परवा मी मुस्लिम समुदायाच्या अनेक जवळजवळ 150-200 बांधव होते, त्यांच्याशी मी गप्पा मारल्या आणि त्यांना सगळे डिटेल्स सांगितले. तेव्हा ते म्हणाले, अरे हमें तो ये मालूम ही नहीं था, की तुम्ही आम्हाला जे सांगितलं हे आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला मिसगाईड केलं जातंय. पुढे जाऊया. पुढे दिलंय की 6 महिन्यामध्ये नोंदणीकरण आवश्यक आहे आणि ट्रिब्युनलच्या केसेसला सुद्धा लिमिटेशन ॲक्ट लागू होणार आहे. हे सांगितलं मी की सरकारी मालमत्तांवरचे दावे राज्य सरकारतर्फे जिल्हाधिकारीपेक्षा वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाऊन. आत्तापर्यंत काय होतं, सर्वेअर होता आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाच स्वतःलाच शासकीय अधिकाऱ्यांचा दर्जा असल्यामुळे कुठलाही अधिकारी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नव्हता. परंतु आता अधिकाऱ्याच्या पेक्षा वरची अधिकारी म्हणजे जॉईंट सेक्रेटरी असेल, डिव्हिजनल कमिशनर असेल, यांच्याकडे या केसेस जाणार, त्याचा रिव्ह्यू होणार आणि त्या केसेस ज्या असतील तर त्या शासकीय जागा आहे असं निष्पन्न झाल्यास त्याच्यातून वक्फचं लेबल काढून ठेवलं जाईल. पुढची स्लाईड घे. हे पण मला वाटतं आपलं सगळं सांगून झालं. दिल्लीच्या 123 जागा वगैरे सगळं मी आत्ता बोलले. साधारणपणे ठिकठिकाणी जे आहे ते दिलेलं आहे की तामिळनाडूमधलं एक गाव आहे, ते अख्खंच्या अख्खं गाव त्यांनी वक्फ केलं होतं, हे काढून टाकलं. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या जातील जिथे जिथे डिस्प्यूट्स क्रिएट ऑलरेडी केलेले आहेत, जिथे वाद आहेत आणि जिथे असं जाणवत आहे. आम्ही गेलो होतो कर्नाटकमध्ये आजूबाजूच्या साऊथ इंडियन स्टेट्सचे लोक आले होते, तामिळनाडूमधले काही शेतकरी आले होते. ते म्हणले आम्ही 4 पिढ्या शेती करतो या ठिकाणी आणि आमच्याकडे आमची कागदपत्रं आहेत. ते बोलायला तिथे आले होते. आपल्या वेगवेगळ्या हिंदू आघाड्यांचे लोकसुद्धा तिथे आले होते. तर त्यांना आतमध्ये JPCची बैठक जिथे होती तिथे आतमध्ये येऊ देत नव्हते. इतका दंगा झाला त्यांना हाकलून लावत होते. मी म्हटलं हे जर का थांबले नाहीत तर मी पण थांबणार नाही बैठकीला. आणि मग त्यांना आत घेतलं, त्यांचं म्हणणं ऐकलं. ते इतका आक्रोश करत होते, अरे आमची जागा आहे, वर्षानुवर्ष आम्ही शेती करतो, ही अशी कशी वक्फ होईल जागा. तर असे गावच्या गावं. मग अशी आपण बघितलं कर्नाटकमध्ये सुरत महानगरपालिकेचं उदाहरण, हे केरळमधले चर्चेस 600 ख्रिश्चन फॅमिली आल्या आहेत की त्याही म्हणतात की आमचे चर्चेस हे अचानकपणे वक्फ म्हणून नोंदवले गेलेत. म्हणजे अनेक मुस्लिम लोक, अनेक ख्रिश्चन लोकसुद्धा या कायद्याला, आता सुधारित कायद्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत, कारण त्यांनासुद्धा अनुभव आला आहे की अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्फ लावलं आहे. पुढे चला, हे दाखव ना हायकोर्टाचं. आधीच्या कायद्यानुसार ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम होता. आताचा जो कायदा आहे त्याच्यानुसार ट्रिब्युनलचा निर्णय हा फायनल कन्सिडर होणार नाही, तर 90 दिवसामध्ये त्याला पुढे दाद मागता येईल. पुढे जाऊया. जो वाद चालू आहे ना तो या मुद्द्यावरनं चालू आहे आता, की तुम्ही गैरमुस्लिमांना कसं काय घेताय. आपण आता या कायद्यात काय म्हटलंय की 2 नॉन मुस्लिम सदस्य या बोर्डावर असतील. वक्फ बोर्डाची जी कमिटी आहे त्या कमिटीवर 2 नॉन मुस्लिम लोक असतील. अधिकारी सुद्धा आहेत, पण अधिकारी वगळता, कारण अधिकारी कुठल्या समाजाचा असेल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. ते पदसिद्ध तिथे ते असणार आहेत. पण पदसिद्ध असलेल्या व्यक्तींच्या व्यतिरिक्तचे 2 नॉन मुस्लिम लोक हे त्या बोर्डावर असावेत असा ठराव मीच मांडला होता JPCमध्ये आणि तो मंजूर झाला होता. तर तो आपल्या या कायद्याचा भाग झालेला आहे.
आता ह्याला त्यांचा विरोध आहे. ते काय म्हणतात की तुमच्या मंदिरांवर कुठे नॉन हिंदू आहेत मंदिर ट्रस्टवर, मग आमच्या बोर्डावर नॉन मुस्लिम कसे? आता ते तुलना किती चुकीची करतायत बघा. हे सुद्धा मी सांगत होते माझ्या भाषणात, काही जणांनी बघितलं असेल माझं राज्यसभेतलं भाषण, की मी सांगत होते की मंदिर ट्रस्ट जो आहे त्याची तुलना तुम्ही एका मशिदीच्या ट्रस्टची करू शकता. सिंगल मंदिर इक्विव्हॅलंट टू सिंगल मशीद किंवा सिंगल मदरसा किंवा सिंगल दर्गा. अख्ख्या बोर्डाशी कशी त्याची तुलना कराल तुम्ही? आपले जे अनेक मंदिरांचे ट्रस्ट आहेत ते कोणाकडे त्याचे म्हणजे त्याचं व्यवस्थापन चालतं की नाही, कोणी चॅरिटी कमिशनर बघतात किंवा बघतात की नाही, मग ते हिंदू आहेत का मुस्लिम आहेत आपण बघतो का? ती एक गव्हर्निंग बॉडी आहे, ती एक सिस्टीम आहे की जी शासकीय व्यवस्था आहे, बरोबर आहे की नाही? तशी ही वक्फ बोर्ड सुद्धा शासकीय व्यवस्था आहे. त्याची तुलना आपल्या एखाद्या तुळजापूरचं मंदिराशी नाही करता येणार आहे. तुळजापूरचं मंदिराची तुलना कदाचित तिथल्या एखाद्या मशिदीच्या ट्रस्टची करता येईल, एखाद्या मदरशाच्या ट्रस्टची करता येईल. तरी सुद्धा तुम्ही जर गेला तर तिथे त्यांचे CEO शासकीय अधिकारी असतात. आता शासकीय अधिकारी एखादा शेख म्हणून आला तिथे तर राहीलच की अधिकारी तो तिथे, पण तरी आपण गृहीत धरू की बाकीच्या ट्रस्टमधले अधिकारी हिंदू असतील समजा. पण अहो त्याची तुलना तुम्ही मशिदीच्या ट्रस्टची करा, आणि आम्ही मशिदीमध्ये कुठेही गैर मुस्लिम असावेत असं लिहिलेलंच नाही आहे. कुठेही त्यांच्या मशिदीमध्ये, त्यांच्या मदरशामध्ये, त्यांच्या दर्ग्यामध्ये कुठेही मुस्लिमेतर व्यक्ती नसेल. परंतु लोकांना भ्रमित करण्यासाठी, कारण कायदा कोणी वाचत नाही, नुसतेच जंतर मंतरवर जमतात, नुसतंच शाहीनबाग करू म्हणून घोषणा देतात, न वाचताच. तुम्ही वाचलत तर कळेल. त्याची तुलना बोर्डाशी नाही होऊ शकत. बोर्ड ही एक संविधानिक सिस्टीम आहे की जिचं काम इम्पार्शल जर व्हायचं असेल, आणि तुम्ही म्हणताय की युजर कोणी असू शकतं, म्हणजे ज्या वाकिफ कोणी असू शकतं असं जर तुम्हाला वाटतं, तर मग व्यवस्थापक जे तुमचे काम व्यवस्थित करतायत की नाही, व्यवस्थित नोंदणी होते की नाही, हे पाहायला जी सिस्टीम आहे तिथं का बरं तुम्हाला मुस्लिमेतर चालत नाही? तुम्हाला जमिनी कोणाच्याही चालतील. म्हणून तिथे 2 गैरमुस्लिम टाकलेत, आणि ते सुद्धा मशिदीवर नाही, मदरशांवर नाही, दर्ग्यांवर नाही, कशावरही नाही, बोर्डावर. पुढे जाऊ. हे नको. आगाखानी बोहरा यांचा समावेश राज्य सरकारे निर्णय घेऊ शकतात, त्यांच्यासाठी वेगळं बोर्ड असू शकतं. ज्या मुस्लिम विश्वस्त संस्था विश्वस्त कायद्यानुसार चालवल्या जातात, की काही आता तुमचे आमचे ट्रस्ट असतात तसे मुस्लिम व्यक्तींनी बनवलेली ट्रस्ट असतीलच की, पण त्यांचे प्रायव्हेट ट्रस्ट असतील तर त्यांना वक्फ म्हणून घोषित करू शकणार नाहीत. हा त्या ट्रस्टचा अधिकार आहे. तर त्यांचा अधिकार डावलून या वक्फच्या अंतर्गत येतीलच असं नाही. पुढे महत्त्वाचं गोष्ट सांगते की आदिवासी जमाती ज्या आहेत त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात जागा आहेत, लँड आहेत. बऱ्याच वेळेला होतं असं की त्यांच्या मुलींशी, युवतींशी लग्न करून त्यांच्या जागा या गिळंकृत केल्या जातात. इथे आपण म्हटलंय की आदिवासी महिलांच्या जमिनी, त्या महिलांचं लग्न मुस्लिम व्यक्तीशी झालं तरी केवळ त्या कारणामुळे त्यांच्या जमिनी वक्फ मालमत्ता म्हणून घोषित करता येणार नाहीत, तर त्या महिलांचे हक्क अबाधित राहतील. त्याच्या पुढे म्हटलंय की वक्फ करणारी व्यक्ती 5 वर्षापासून इस्लाम धर्माचे पालन करणारी, म्हणजे समजा XYZ व्यक्तीनी, त्यांनी असं दाखवलं समजा की काल यांनी धर्मांतर केलं, काल, आणि आज यांनी वक्फ केलं, असं नाही म्हणता येणार. एखाद्या व्यक्तीला समजा असं वाटलं की मला धर्मांतर करायचंय, तर 5 वर्षापूर्वी केलेलं असेल तर ती व्यक्ती आज वक्फ म्हणून प्रॉपर्टी
मुव्हेबल किंवा इमूव्हेबल प्रॉपर्टी देऊ शकते. आणि 5 वर्षापूर्वी त्यांनी धर्म स्वीकारला हे कसं कळेल? म्हणून इथे लिहिलं आहे की नुसतेच धर्मांतर करून लगेच त्या व्यक्तीची मालमत्ता घेता येणार नाही आणि ती व्यक्ती 5 वर्षापासून इस्लाम धर्माचे पालन करणार आणि तसे दृष्टोत्पत्तीच येत असलेली असावी. ही ऑर शी शुड डेमॉन्स्ट्रेट. दिसलं पाहिजे लोकांना की 5 वर्षापूर्वी गुप्त पद्धतीने की हे 5 वर्षापूर्वीपासून इस्लाम धर्म स्वीकारला आहे, ते घरातल्या घरात नमाज पडतात आणि वक्फ करून टाकलं नाही, आम्हाला माहीत नाही, आम्ही मान्य करणार नाही. ठीक आहे, चालेल. आता शेवटची स्लाइड बघू आपण. ही आम्ही एक फ्लो चार्ट केला आहे तुम्हाला समजावा म्हणून. एक सायन्सची शिक्षिका असल्यामुळे जर असं वाटलं की हे असं केलं तर तुम्हाला समजेल. ही स्लाइड दाखवते आणि थांबणार आहे. कुठलीही प्रॉपर्टी वक्फ म्हणून क्रिएट झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीची पहिली नोंद आपल्याला, आपण म्हटलं लिमिटेशन ॲक्ट सगळीकडे लागू आहे, क्रिएट झाल्यावर वक्फ बोर्डाला त्याची नोंद करून ती स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवावी लागेल. एखादी प्रॉपर्टी वक्फ क्रिएट झाली आहे जुनी आणि ती जर का शासकीय प्रॉपर्टी आहे तर ती कलेक्टरच्या अबाऊ असलेली व्यक्ती, मगाशी सांगितलं तसं, ती व्यक्ती त्याचं व्हेरीफाय करेल आणि योग्य वाटल्यास वक्फ प्रॉपर्टी आहे असं घोषित करेल. अयोग्य वाटल्यास वक्फचं लेबल काढून ती प्रॉपर्टी ज्याची असं निदर्शनास येईल ते नाव घोषित करेल. सर्वसामान्यपणे नागरिकांच्या जर प्रॉपर्टी असतील तर रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून कलेक्टर त्याच्यासाठी जबाबदार असतो. म्हणून या गोष्टीची दखल आणि शहानिशा ही रेव्हेन्यू अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे आणि त्यासाठीची प्रोसिजर करायची आहे. तर आता ही प्रॉपर्टी कलेक्टरकडे आली, पण एखाद्या व्यक्तीला काय ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. समजा नायर साहेबांनी ऑब्जेक्शन घेतलं आहे प्रॉपर्टी माझी आहे, तर इथे शासकीय अधिकारी ते व्हेरीफाय करतील. व्हेरीफाय केल्यानंतर डिफरंट फाइंडिंग्ज असतील तर ती प्रॉपर्टी वक्फ म्हणून रजिस्टर होणार नाही. जर त्यांना असं वाटलं की ही प्रॉपर्टी वक्फची आहे आणि त्यांना दिलेली आहे प्रॉपर्टी, XYZ व्यक्तीने खरोखरच वक्फ दिलेला आहे आणि हे डॉक्युमेंट इथे दिसतंय आणि आता आपण मगाशी बघितलं की डेट लिहावी लागेल, पेरिफेरी लिहावी लागेल, बाउंड्रीज लिहावी लागेल, तारीख लिहावी लागेल वगैरे वगैरे, हे सगळं दिसलं आणि म्हणून ते ॲग्री झाले तर ती प्रॉपर्टी वक्फ म्हणून रजिस्टर होईल. पण ते त्याचं गॅझेट तयार होण्याची पर्यंत प्रोसिजर पुन्हा आणखीन आहेच. गॅझेट तयार होण्याआधी काय करावं लागेल की त्यांना 2 पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज द्यावी लागेल, जसं तुम्ही आणि आम्ही करतो. आत्ता 2 पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज आत्तापर्यंत दिली जात नव्हती, पण 2 पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज द्यावी लागेल. ॲडव्हर्टाईज दिल्यानंतर समजा कोणी नंतर लक्षात आलं नायर साहेबांना, अरे माझी प्रॉपर्टी आहे, अमक्या अमक्या गावीचं माझं शेत आहे, मी गेलोच नाही खूप दिवसात, पेपरला ॲड बघितली, मग ते ऑब्जेक्शन घेतील, हो की नाही. आणि समजा आढळलं की काही नाही आहे प्रॉब्लेमॅटिक, तर मग म्युटेशन होईल आणि गॅझेटमध्ये नोंद होईल. पण समजा असं आढळलं की ही प्रॉपर्टी तशी नाही आहे तर त्यांना डायरेक्ट कलेक्टरकडे दाद मागता येते किंवा ऑलरेडी जर नोंद झाली असेल तर तुम्हाला ट्रिब्युनलमध्ये जाता येतं. आणि आता आपण म्हटलं की ट्रिब्युनलचा निर्णय आतापर्यंत फायनल होता, पण आता असून पुढे ट्रिब्युनलचा निर्णय फायनल नाही. जर का वक्फ अप्रूव्ह झालं असेल तर त्याची नोंद होईल आणि नाही तर ती व्यक्ती हायकोर्टामध्ये जाऊ शकते. हायकोर्टाच्या नियमानुसार 90 दिवसांचं त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन घेण्याची आपल्याला मुभा आहे. अशा पद्धतीने हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रॉपर्टीचं, ही आपली भारत मातेची जागा आहे आणि जो कायदा हिंदूंना, जैनांना, ख्रिश्चनांना, बौद्धांना, इतर अन्य धर्मांना लागू आहे तोच कायदा
इथून पुढच्या काळामध्ये याही प्रॉपर्टींना लागू होईल. ती तुमची आहे असं लक्षात घेतल्यानंतर मग तुमचा तिथे अधिकार सुरू होतो की तुमच्या प्रार्थना पद्धतीप्रमाणे तुम्ही ती वापरा किंवा पूजा करा. पण जोपर्यंत ही प्रॉपर्टी म्हणून हा लँड इश्यू आहे, हा लँड इश्यू असल्यामुळे लँड वक्फ लँड म्हणून क्रिएट होईपर्यंत आणि गॅझेटमध्ये नोंद होईपर्यंत सर्वांना लागू असलेला कायदा तुम्हाला लागू होईल असं हे सुधारित संशोधन बिल सांगतं. अशा पद्धतीने या कायद्याला अधिक सक्षम करण्यासाठी, लोकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. आणि या कायद्याला आता लागू होण्यासाठी थोडा काळ शिल्लक आहे. मला आशा आहे की प्रभू श्रीराम हे आपल्या या संबंधित आता जिथे हे चालू आहे अशा सगळ्या लोकांना बुद्धी देतील. कारण कधी कधी असं असतं, इथे बरेच वकील पण बसलेत कोर्टामध्ये आता आहे, कधी कधी आश्चर्य वाटतं की अशी टिप्पणी होते की जुन्या गोष्टी का मागता, त्यांच्याकडे आपण जुन्या गोष्टी का मागता, अशी टिप्पणी जिथून होते तेच लोक, तीच व्यवस्था आपल्याला प्रभू श्रीराम इथे जन्मले हे सिद्ध करा असं सांगत होती. काही 100 वर्षापूर्वीचं तुम्ही सांगू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला काही हजारो वर्षापूर्वीचं विचारता आणि तेही आम्ही सिद्ध केलं आणि तेव्हा तुम्ही मान्य केलं. मग आता त्यांना सिद्ध करू दे, मग मान्य करा. तोपर्यंत आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, हीच आपली मागणी आहे आणि ही मागणी मान्य होईल अशी मला नक्की आशा आहे. हा कायदा लवकरात लवकर अशी सदिच्छा आणि प्रार्थना परमेश्वर चरणी करते आणि थांबते. मला इथे संधी दिली, मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू. तुम्ही सगळ्या अतिशय मनापासून ऐकून घेतलं. तुम्ही सगळेजण सजग आहात. माझी विनंती ही राहील की तुम्हाला आत्ता जे जे समजलं आहे ते ज्या ज्या समूहापुढे बोलाल त्या त्या समूहाला जे जे आवश्यक असेल तेवढं त्याला त्या समूहाला सांगा, जेणेकरून आपला भारत हा सुरक्षित रीतीने हा कायदा पास करू शकेल.